जातीपातीत भेदभाव न करता सगळ्या समाजाचं कल्याण करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट असून कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। नागपुरात महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या 7 मजली प्रशासकीय इमारत बांधकामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते। महायुती सरकारनं सगळ्या समाजाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे असं ते म्हणाले। मराठा समाजाला न्याय देत असताना आमच्या सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय केलेला नाही असं सांगत ओबीसी समाजाच्या पाठीशी कायम उभं राहणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। आपल्या समाजाचं काढायचं, दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारची कुठली भूमिका हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही। आम्ही सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि त्याच दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही। म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला, पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत। यापुढे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजांचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार हे सातत्याने पुढाकार घेईल आणि निश्चितपणे प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल। महायुती सरकारनं नेहमीच ओबीसी समाजाच्या कल्याणाकडे लक्ष दिल्याचं सांगत 2014 नंतर राज्यात ओबीसी मंत्रालय स्थापन केल्यानंतर घेतलेल्या अनेक निर्णयांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं। 2014च्या पूर्वी ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी कोणताही लक्षित कार्यक्रम नव्हता। विरोधी पक्षांच्या सरकारच्या काळात ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण घालवण्याचं षडयंत्र आम्ही पूर्ण होऊ दिलं नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। या कार्यक्रमाला ओबीसी मंत्रालयाचे मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते।